मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे G73 सायकल. G73 म्हणजे पॅटर्न रिपीटिंग सायकल ऑन CNC मशीन. ओके, तर आपले व्ह्यूअर आहेत, त्यांनी कमेंट केली होती की G73 सायकल बद्दल प्रोग्रामिंग समजून सांगा म्हणून. तर मित्र, आपण तर आणखी आपली G कोडची सिरीजच चालू आहे, पण तरी जर तुम्हाला अशी माहिती लागली तर तुम्ही कमेंट करून विचारली तर माझं कर्तव्य आहे तुम्हाला ती माहिती देणं. तर मग ठीक आहे, आज आपण आपल्या पहिल्या प्रोग्रामला सुरुवात करत आहोत. पहिला प्रोग्राम आपला G73 आपण चालू करत आहोत. तर हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला G73 पॅटर्न रिपीटिंग सायकलसाठी कोणताच व्हिडिओ पाहायची गरज नाही. हा एकमेव व्हिडिओ, याच्यामध्ये पूर्ण सगळं पूर्ण टोटल कंटेंट कव्हर केलेला आहे. इव्हन हा जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम मी स्वतः मशीनवर चालून हा जॉब डेव्हलप पण केलेला आहे. म्हणजे हा प्रोग्राम पूर्णपणे प्रूव्ह आहे. तुम्हाला दुसरा कोणताही प्रोग्राम G73 साठी बघायची गरज नाही आहे. मी याच्यामध्ये तुम्हाला एकन एक टप्पा समजावून सांगणार आहे. फक्त तुम्ही तो काळजीपूर्वक नोट डाऊन करून घ्या किंवा ऐकून घ्या किंवा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. तुम्ही परत एक दोन वेळा व्हिडिओ पाहिला की तुम्हाला G73 सायकल ब्लाइंडली तुम्हाला प्रोग्रामिंग करता येईल, एकदम ब्लाइंडली. ओके, तर बघा, ही ड्रॉइंग आहे. या ड्रॉइंगचे कोऑर्डिनेट्स काढलेले आहेत मी. या कोऑर्डिनेट प्रमाणे आपण मशीनिंग करणार आहोत. कोऑर्डिनेट कशा काढायचे आपण शिकणार आहोत, पण आता हा व्हिडिओ आपल्या प्रोग्रामिंगसाठी आहे, त्यामुळे मी कोऑर्डिनेटचं जे पॅटर्न तो तुम्हाला नंतर पुढे समजून सांगेन. आता हे आपले सगळे कोऑर्डिनेट काढले आहेत, याच्यावरून आपल्याला पॅटर्न रिपीटिंग सायकलमध्ये हा जॉब डेव्हलप करायचा आहे, त्याचं मशीनिंग करायचं आहे आपल्याला. ओके, मी हा फुल प्रूफ केलेला जॉब आहे. तुम्हाला मी फोटो पण दाखवतो त्याचा, या जॉबचा कशा प्रकारे केलेला आहे. आणि ॲनिमेशन पण याचं अवेलेबल आपल्याकडे. याचं ॲनिमेशन कसं आहे, कसं काम केलं आहे जॉब, सगळं आपल्याकडं. ओके, तर बघा, याच्यामध्ये दोन ब्लॉक खूप महत्वाचे असतात. ते दोन ब्लॉक तुम्हाला आधी मी समजावून सांगतो. पहिला ब्लॉक आहे G73 U W आणि R, हा पहिला ब्लॉक. ओके, दुसरा ब्लॉक आहे G73 P Q U W आणि F. ओके, तर बघा, पहिला जो U आहे पहिल्या ब्लॉक मधला, ओके, याला आपण नाव 1 आणि 2 देऊ. बरोबर, पहिल्या ब्लॉक मधला जो U आहे, तर तो U म्हणजे काय, तर तो U म्हणजे हे बघा, हा सेंटर लाईन यायची, ही सेंटर लाईन आणि हा वरचा उडी. बरोबर आहे, हा एवढा म्हणजे आपला असतो U एवढा. बरोबर आहे, म्हणजे एवढा स्टॉक आहे आपल्याला इथून तर या सेंटर पर्यंत फुल स्टॉक आहे आपला. हा पूर्ण ब्लॉक आहे ना असा हा आपला पूर्ण ब्लॉकच आहे ना. असं हा पूर्ण ब्लॉक आहे, सॉलिड ब्लॉक आहे. आपल्याला याला कट करत, आपल्याला याला पूर्ण कट करत जायचं आहे आणि हा पूर्ण शेप आपल्याला ऑब्टेन करायचा आहे. याला पूर्ण असं कट करत जायचं आपल्याला. बरोबर आहे, पूर्ण आपलं कापत जायचं आहे आणि आपल्याला हा शेप पूर्ण अचीव करायचा आहे. आपल्याला हा शेप लागतोय. बरोबर आहे, तर माझा स्टॉक किती आहे पूर्ण, आपल्याला ओडी किती आपला 28, टोटल ओडी आपला 28 आहे. इथून 0 पासून स्टार्ट होईल 28. ओके, म्हणजे जे निम्म किती आहे 14, म्हणजे आपल्याला काय 14 म्हणून स्टॉक आहे रेडी. बरोबर आहे, इथून या 0 पासून तर हे टोटल 28 आहे. तर मग आपला स्टॉक किती आहे, आपला 0 पासून स्टार्ट होणार आहे. आपला स्टॉक किती आहे मग 14 mm. मग आपला U किती झाला 14 mm. ओके, तर मग U झाला आपला 14. किती स्टॉक इन एक्स ऍक्सिस, समजलं, स्टॉक इन एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला स्टॉक किती आहे 14. तुम्ही 14 टाका किंवा 14.5 टाका, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. 28 आहे ना, 0.5 जास्त चालेल, तो काही फरक नाही. 14. ओके, W झेड ऍक्सिसला स्टॉक किती आहे, पण एक गोष्ट इथं 14 टाकताना 14.0 करा, 14.0. ओके, जर तुम्ही फक्त 14 टाकलं तर प्रोग्राम चुकीचा चालेल, प्रोग्राम चालणार नाही. नोट करून घ्या, 14 नंतर 0.0, 13 असेल तर 0.0. ओके, कारण की याला 0.0 येतल्याशिवाय हा बरोबर सायकल परफॉर्म करू शकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे, ओके, 14.0 तुम्ही हा 0.0 काढला ना की ही सायकल डायरेक्ट इथून चालू होईल. इथून घेईल डायरेक्ट हा जेडला कट घेईल, डायरेक्ट पूर्ण मटेरियलमध्ये कटर घुसून जाईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही हा 0.0 टाकला तर तो बरोबर बिहेव करेल, वरून चालेल, पूर्ण असा कट घेत वरून असा चालेल तो. जर तुम्ही 0.0 काढून टाकला तर डायरेक्ट घुसतो मटेरियल मध्ये. ओके, तर लक्षात ठेवा
0.0 14.0 इथं तुम्ही 13 असतात तर 0.0 किंवा 14.5 स्टॉक दिला तुम्ही तर पॉईंट आहे त्याला 14.5 किंवा 15.5 पण पॉईंट येणं खूप गरजेचं आहे. ओके. नंतर डब्ल्यू ला काही समजा 0.0. ओके. आर म्हणजे काय असते किती कट मध्ये आपल्याला कापायचं आहे. एकदम तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो मी. काही गुणाकार बेरीज वजाबाकी काही करायची नाही. किती कट मध्ये कापायचं आहे बघा. डायमीटर किती आहे 28. ओके. 28 कट दिले तर काय होईल डायमीटरला 28 कट दिले आपण 28 मध्ये कापायचं आपल्याला. आता 28 डायमीटर ना तर रॅडियली जर आपण चेक केलं तर 0.5 कट घेईल. ओके. डायमीटर केलं तो 1 mm कट घेईल 28 कट दिलं तर बरोबर आहे ना. 28 कट किंवा मग आपण काय करू 30 कट देऊन देऊ याला. डायमीटर 28 आहे ना डायमीटर प्रमाणे कट देऊन द्यायचे किंवा डायमीटर डबल करायचे कट म्हणजे कटर लोड पडणार नाही. ओके. डायमीटरचे डबल कट करून टाकायचे किंवा 28 आहे स्टॉक इथून आहे 0 पर्यंत स्टॉक आहे. या 0 पासून तो पूर्ण स्टॉक आहे ना आपल्याला असा. तर हा पूर्ण स्टॉक असल्यामुळे आपण काय करू 28 स्टॉक आपण आर देऊ म्हणजे किती कट मध्ये याला कापायचं आहे. आर म्हणजे किती कट मध्ये कापायचं आहे. ओके. मी लिहून घेतो. पहिल्यांदा पहिला यू आपला यू म्हणजे काय असतो स्टॉक इन एक्स ऍक्सिस बरोबर आहे. नंतर डब्ल्यू स्टॉक इन झेड ऍक्सिस बरोबर आहे. 2 झाले. आर काय आहे तुम्हाला सांगतो मी नंबर ऑफ कट. ओके. किती द्यायची कट आपल्याला 28 आहे मी 30 देतो 1 mm कट पर साइडला. ओके. म्हणजे ओव्हरऑल 1 mm कट जाईल तो मी देईल 30 पास. ओके. कट जे आपण 30 नंतर आता हा वरचा ब्लॉक आपला संपला बरोबर आहे. 1 नंबरचा ब्लॉक संपला. हे तुम्हाला समजलं इथपर्यंत. आता ब्लॉक नंबर 2 त्याच्यामध्ये काय आहे पी पहिला पी म्हणजे काय ते हा संपला पहिला ब्लॉक. आता ब्लॉक नंबर 2 तुम्ही असं लिहून घ्या. आता ब्लॉक नंबर 2 पी मध्ये काय असते फर्स्ट ब्लॉक ऑफ सब रूटीन म्हणजे काय आपण जे कोऑर्डिनेट देणार आहे याला टर्निंग साठी किंवा पॅटर्न रिपीटिंग साठी त्याचा पहिला ब्लॉक तुम्हाला समजावून सांगतो मी. जिथून आपण ऍक्च्युअल कोऑर्डिनेट देणार आहे तो पहिला ब्लॉक म्हणजे पी आणि जिथं आपण शेवटचे कोऑर्डिनेट देणार आहे तो शेवटचा ब्लॉक म्हणजे क्यू. ओके. नंतर क्यू लास्ट ब्लॉक ऑफ सब रूटीन. ओके. हा झाला शेवटचा ब्लॉक. नंतर यू काय असतो म्हणजे आपल्याला किती स्टॉक सोडायचा आहे फिनिशिंग साठी. अलाउन्स इन एक्स ऍक्सिस म्हणजे काय यू काय झाला अलाउन्स इन एक्स ऍक्सिस. ओके. नंतर काय डब्ल्यू काय आहे अलाउन्स इन झेड ऍक्सिस अलाउन्स इन झेड ऍक्सिस. ओके. म्हणजे काय पहिल्यांदा इथून पहिला ब्लॉक आपल्या सायकलचा हा शेवटचा ब्लॉक सायकलचा आणि हा स्टॉक एक्स ऍक्सिसला किती सोडायचा फिनिशिंगसाठी 0.1 सोडायचा 0.2 सोडायचा तो आणि डब्ल्यू म्हणजे किती स्टॉक ठेवायचा झेडला तो म्हणजे काय इथं किती स्टॉक ठेवायचा फिनिशिंगसाठी एक्स म्हणजे आणि झेड म्हणजे काय की इथं आणि इथं किती स्टॉक ठेवायचा आपल्याला. स्टॉक ठेवून आपण रफिंग करून घेऊ. ओके. नंतर फीड किती द्यायचा 0.1 0.5 जे असेल ते आपल्याप्रमाणे. ओके. तर हे तुम्ही लक्षात घ्या. आता हे मी मोडून घेतो आणि नंतर पुढच्या प्रोग्रामला सुरुवात करतो. ओके. आता तुम्हाला ते 2 ब्लॉक समजले तुम्हाला सांगितलेले मी. आता आपण ऍक्च्युअल प्रोग्रामला सुरुवात करूया. तर प्रोग्राम नंबर O0433. ओके. फायनलसाठी आहे त्याच्यामुळे नंतर पहिल्यांदा G21 G40 म्हणजे काय इनपुट डाटा इन एमएम मध्ये काम करायचं आहे. G40 म्हणजे काय जे काही कंपन्सेशन असतील ते सगळं कॅन्सल. कंपन्सेशन काय असते आधीच्या व्हिडिओ बघून घ्या प्लेलिस्ट मध्ये आहे मराठीच्या आपल्या त्यात बघू शकता तुम्ही. नंतर G21 G40 नंतर G28
U0 म्हणजे काय, कटर आपलं समजा कुठं आहे मशीन मध्ये ते डायरेक्ट होम पोझिशनला जाईल एक्स ला, ओके, वर जाईल. नंतर G28W0 म्हणजे काय, Z0 जाईल. म्हणजे बघा मशीनची पोझिशनिंग, मशीन पण तयार झाली MM मध्ये काम करायला. नंतर मशीनने सगळे ते जे कोऑर्डिनेट्स आहे त्याचे कंपन्सेशनचे सगळे कॅन्सल केले टूलचे, ओके. नंतर आधीच्या टूलचे. नंतर G28W0 म्हणजे मशीन एक्स ऍक्सिसला होमिंगला गेली. G28W0 म्हणजे मशीन Z ऍक्सिसला होमिंगला गेली. त्यानंतर होमिंगला गेल्यानंतर मग मॅगझिन फिरल टूल नंबर T0606 म्हणजे काय, ऑफसेट नंबर टूल नंबर, ओके. म्हणजे हा झाला आपला टूल नंबर. नंतर एंड ऑफ टाकत राहायचं. त्यानंतर मशीनचं टूल पण रेडी झाला इकडं, बरोबर आहे. आता टूल होमिंगला गेलं, टूल रेडी झालं, टूल बदलून घेतलं आपलं. त्यानंतर इकडे काय व्हायला पाहिजे, इकडे स्पिंडल फिरलं पाहिजे, बरोबर आहे. मग G97 बरोबर आहे, कॉन्स्टंट स्पिंडल स्पीड, बरोबर ना, कॉन्स्टंट स्पिंडल स्पीड G97 सॉरी कॉन्स्टंट स्पिंडल स्पीड G97 यस किती समजा 1000, ओके. आणि M03 कोणती कोणती मशीन क्लॉकवाईज M04 पण घेते, ओके. M चे कोड व्हेरिएबल असतात. नंतर जर आपण इथपर्यंत आलो, आपण आता मशीन फिरायला लागली क्लॉकवाईज 1000 RPM घेतले मशीनने आणि आपला टूल रेडी झालं तिकडं. आता काय होईल, टूल रेडी आहे, इकडे RPM झाले. आता होमिंग आपलं काय होईल, आता गाईड पोझिशन पहिल्यांदा रेफरन्स पॉइंटला येत होता पहिल्यांदा त्याच्या. मग आता X समजा G0 हवेतल्या पॉइंट होईल तो सेट पॉइंटला G0 X समजा कुठे यायला पाहिजे त्याने, डायमीटर 28 आहे तर डायमीटर 30 ला चालेल तो आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे 2 mm वर X ला डायमीटर म्हणजे X ला 30.0 आणि Z ला कुठे यायला पाहिजे त्यांना 2 mm बाहेर असते तर, म्हणजे Z च्या 2 mm बाहेर आणि X च्या 2 mm वर, म्हणजे इथं येईल आपला कटर असा, बरोबर आहे. इथं आपला कटर येईल असा आपला कटर येईल. मग Z2.0 एंड ऑफ ब्लॉक, बरोबर आहे. आता कटर आला आपला, लोकेट झाला कटर. यानंतर काय, आता यानंतर परत डायरेक्ट आपली सायकल लिहायची G73 पॅटर्न रिपीट करायचा आहे, बरोबर आहे. तुम्हाला सांगितलं मी U ला स्टॉक किती आहे, स्टॉक इन एक्स ऍक्सिस तुम्हाला सांगितलं 28 ते बघा 14, बरोबर आहे. 14.0 याचं विचारायला नाही, ओके. नंतर W ला 0.0. नंतर पुढे काय आहे, R कट किती द्यायचे, R किती आपले 28 आपण 30 दिलेले आहेत, बरोबर आहे. 1 mm चा कट दिला आपण R30 एंड ऑफ ब्लॉक. नंतर परत दुसरा ब्लॉक G73 चा महत्वाचा G73 P किती टाकायचा आपण, समजा P घेऊ आपण 100 घेऊ, P चालते. P 100 घ्या, P 200 घ्या, P 400 घ्या, काही प्रॉब्लेम नाही. P 100. नंतर Q 200 म्हणजे लाईन नंबर आहे तो, ओके. याला आपण नंतर N टाकणार आहे, दोन्ही याला N टाकणार आहे खाली लाईन मध्ये. P 100 Q 200 आणि U ला स्टॉक एक्स ऍक्सिसला 0.0, W ला पण स्टॉक 0.0, फीड रेट 0.1 चा, ओके. अशा प्रकारची रचना इथपर्यंत. आता हे झालं रेडी आपलं. आता इथून महत्वाचं, आता प्रत्येक याच्या आपल्याला कोऑर्डिनेट टाकायचा आहे, ओके. तर पहिल्यांदा P100 म्हणजे काय, N100 ला याच्या खाली चालू करायचं N100. या P ला आपण N100 दिलं, N100. आता इथून चालू होईल आपला G0 पहिला कोऑर्डिनेट आपला कुठं, या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणजे काय, इथं काय आपला Z पण 0 आहे आणि X पण 0 आहे. G0 X 0.0 Z 0.0, बरोबर आहे. त्यानंतर आता N लिहायची गरज नाही आपल्याला, डायरेक्ट प्रोग्राम लिहत आहे आपण. आता G0 झाला, इथपर्यंत आलो आपण. नंतर इथून काय, आता सर्व कोऑर्डिनेट लिहित जायचे, पूर्ण कोऑर्डिनेट्स पूर्ण लिहित जायचे शेवटपर्यंत. नंतर काय, आता इथून रेडियस आहे, बरोबर आहे. कशी रेडियस जायची, आपला कटर चाललाय अँटीक्लॉक चाललाय, वर असं चाललं ना, उलट चालला ना, असा नाही चालला तो, असा वापस नेत आहे आपला, असा चाललेला आहे. मग G03
G03 x किती आहे डायमीटरला, हा बघा 5 mm, बरोबर, डायमीटर 5 mm आहे, मग x 5.0, x 5.0, ओके. आणि z किती आहे, z ला किती चाललेला आहे, इकडे मध्ये z ला चाललेला आहे 2.5 mm, ओके. मग z -2.5, r किती रेडियस, r पण 2.5 चीच आहे, ओके. एंड ऑफ ब्लॉक ही रेडियस पण 0.5 ची आहे, म्हणजे r 2.5. त्यानंतर पुढचा ब्लॉक, पुढे काय, आता इथपर्यंत आला, बरोबर आहे. इथून तर x किती आहे आपला, x सेमच आहे 5 mm, मग G01 x 5.0, z मायनस किती चालला तो, इथपर्यंत चालला, किती आहे z -5.0, ओके. मग आला तो इथपर्यंत. आता परत त्याला वर जायचं आहे, मग वर जायचं आहे म्हणजे काय, मग त्याला वर जायचं म्हणजे तो x ला जाईल, बरोबर आहे. डायमीटर किती आहे 9, मग x 9.0, एंड ऑफ ब्लॉक, बरोबर आहे. तो वर चालला इथपर्यंत. आता परत इथं काय रेडियस आहे, कशी, अँटी क्लॉक, G03 x किती आहे बघा, याचा x किती आहे तो, हा x किती आहे आपला, डायमीटर 17, x 17.0, z मायनस किती जाईल तो, इथे किती आहे z मायनसला, बघा कोऑर्डिनेट किती आहे 9 mm आहे या पॉइंट पासून, बरोबर आहे. x -9 mm, x -9.0, r किती आहे, रेडियस r4 ची आहे, r4.0, ओके. परत G01 इथून हा एरिया फ्लॅट आहे इथपर्यंत, हे 2 पॉइंट, ओके. G01 x सेमच आहे आपला, x ला काहीच नाही, फक्त z ला -10, z -10.0, ओके. त्यानंतर इथपर्यंत आला. आता इथून टेपर आहे, मग काय, G01 किंवा नका टाकू, G01 टाकलं तरी चालेल. G01 आपला x किती आहे 23, x 23.0, z किती आहे मायनस, कितला गेला मायनस z आपला, बघा 15 गेला इथं, ओके, -15.0, ओके. आता आपला कटर इथं आलेला आहे. त्यानंतर परत इथून काय, आता इथं आपला x तर सेमच राहील, 23 राहील x आपला, बरोबर आहे. आणि z किती होईल आपला, z पण 23 होईल. मग x 23 काय करू, z -23.0, बरोबर. म्हणजे आपण इथं आलो या ठिकाणी. आता परत G0 टाकून दे पण डायरेक्ट, G0, आपला शेवटचा पॉइंट काय, x 28, बरोबर आहे. z तर आपण 23 पर्यंतच करणार ना फक्त, मग z ला काही गरज नाही आपल्याला. आता x किती आपला 28.0, ओके. तर अशा प्रकारे, आणि z आपण x ला 28 गेलो, z ला तो तेच ठेवलेलो आपण, तरी टाकून देऊ z -23.0, आणि याच्या आधी टाकायचं आपल्याला n नंबर, मी हे रब करतो आणि खाली लिहितो, लिहितो. आता शेवटचा ब्लॉक आहे ना आपला N200, कारण आपण Q200 केलं म्हणून N200, काय G किती वारला आपला तो, G0 x किती आहे 28.0 आणि z -23.0, ओके. तर अशा प्रकारे ब्लॉकची रचना राहील. अशा प्रकारे जर तुम्ही सायकल दिली तर तो असा ब्लॉक मॅन्युफॅक्चर करेल, असा ब्लॉक तो तयार करेल. त्यानंतर काय होईल, मशीनिंग होईल. नंतर परत तुम्ही काय करसाल, G0 x 285.0, z 50.0, ओके. नंतर G28 U 0.0, G28 W 0.0 आणि M30, ओके. तुम्ही याच्यामध्ये कुलंट पण ऑन करू शकता, M0 टाकून नंतर M09 करून, पण अशा प्रकारे हा महत्त्वाचा प्रोग्राम आहे. तर हे जर तुम्ही अशा प्रकारे कोडची रचना केली
तर तो डायरेक्ट याला पूर्ण अशा पॅटर्न मध्ये मशीनिंग करत, तुम्हाला मी अॅनिमेशन मध्ये पण दाखवलेलं आहे कसं मशीनिंग केलेलं आहे, आणि इकडे फिनिश जॉब दाखवलेला आहे. सेम याच प्रोग्रामवर मी फिनिश केलेला जॉब पण आहे. ओके, अशा प्रकारे G73 ची पॅटर्न रिपीटिंग सायकल आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ होता G73 चा, आपला पहिल्या प्रोग्रामचा. आणि याच्यापेक्षा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह नंतर आणखी पण त्याच्याच व्हिडिओ बनवेल मी, जेव्हा आपली प्रोग्रामची सिरीज चालू होईल. तर अपेक्षा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्न उत्तर भेटलं असेल, तुम्हाला योग्य मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी या ठिकाणी. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.